मॉर्निंग श्री स्वामी समर्थ। तर काल तुम्ही बघितलं की आपण सगळे दर्शन केले अक्कलकोटमध्ये, तर आज आपली बारी आहे गाणगापूरला जाण्याची। तर आपण आज गाणगापूरला जाणार आहोत आणि सकाळी म्हणजे लवकर निघायचं होतं, पण रात्री आम्ही जिथे स्टे केला ना तिथे रात्रभर लाईट नव्हती आणि मी सकाळी झोपलो आणि रात्री 2 वाजता वगैरे आमचं दर्शन वगैरे झालं आणि सकाळी झोपलो आम्ही, तर त्यामुळे टाईम झाला। तर आता 10:30 वाजले असतील, तर आपण आता निघूया। आणि कालचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। आणि मी इथे सांगितलं होतं की हॉटेल वगैरे खूप चांगलं होतं, पण रात्रभर लाईट नव्हती आणि नंतर त्या जो ओनर होता इथला त्यांनी आमचा कॉल वगैरे काय उचलला नाही, काही नाही। ते बोललं 10 मिनिटात लाईट येईल, त्यानंतर तो कॉल कट करत होता आमचं, म्हणजे सांगायचं ना की येणार आहे की नाही असं। तर चला आपण आता ब्लॉगला सुरुवात करूया आणि भेटूया आता। म्हणजे आपल्याला जायचं इकडनं ना, आपण इको वगैरे असतं ना ते बघणार आहोत आणि त्याच्याने आपल्याला जायचं आहे। तर आपण बघूया किती कॉस्ट लागते आणि तिकडे बघण्यासाठी काय आहे। तर चला भेटूया नंतर। आणि काल जसं दाखवलं मी तो व्हाईटवाला ड्रेस, तर हा पण माझ्या मम्मीनेच घेतलेला आहे मला बड्डे गिफ्ट। मला खूप आवडलेत माझे ड्रेसेस वगैरे, तर आज हा मी वेअर केला। तर चला आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया। बघा आम्ही रात्री स्टे केलं ना, तर तिथे ना अशा बाल्कन्या होत्या आणि मेन म्हणजे एवढसा रस्ता होता, हा असा रस्ता होता बघा, असं 3-4 रस्ते वरती यायला असं गोल गोल फिरून, म्हणजे खूप विचार करून इथलं बांधले असं वाटते। आणि काल पण मस्त दर्शन झालं, फर्स्ट टाइम गेले आणि खूप चांगलं दर्शन वगैरे झालं। चला आपण आता सुरुवात करू। आणि मेन आज माझा बड्डे, ते कमेंटमध्ये मला हॅपी बड्डे विश करा सगळ्यांनी। ही बघा ही बिल्डिंग आहे, इथे आम्ही स्टे केलं होतं रात्री आणि याच्या खालीच ना हनुमानाचं मंदिर आहे हे। असं बोलतात की इकडे आल्यावर ना याच्यातलं पाणी घेऊन जायचं असं, तर मी इथे स्प्राईट पूर्ण एक बॉटल खाली केली आहे। तर आपण या बाटलीमध्ये याच्यातलं पाणी भरून घेऊन जाऊया। तुम्ही
बघितलं आम्ही इकोमध्ये बसलो आणि इकोमध्ये उतरून आम्ही इथं तिथे ते मंदिर आहे तिथे उतरलो आणि तिकडनं परत इथे 20 रुपयाची एक रिक्षा करून आलो आहे. तसं करायला लागतं. तिथे दत्ताचं एक मंदिर आहे तिथे इकोवाले उतरवतात आणि परत तिथून एक दुसरी रिक्षा करून आपल्याला इकडे संगम स्थानाकडे यायचं असतं. संगम स्थानाचे इकडचे जे होतं ते सगळं झाले. तर आता आम्ही तिकडे चाललो दर्शन घ्यायला. जिथे आपण आधी उतरलो तिथे जाऊन दर्शन घ्यायचं नाही. आधी इथे यायचं. इथं ना दिवा वगैरे सोडायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला तिकडे दर्शन घ्यायचं. तर आपण तिथे जाऊया. आता छान झालेलं आहे. तर इथे झाड दिसते बघा. तर ह्याला आपल्याला ना धागा लावायचा आहे. हा वाला धागा. आता आपण संगम स्नानावरनं आलो. तर आपण आता मंदिरामध्ये जाऊया. इकडे रस्ता आहे बघा जायचा. तर मी पण फर्स्ट टाइम येते. तर आपण इथे रस्ता शोधत जाऊया आतमध्ये. आपण ज्या रिक्षामध्ये गेलो ना संगम स्नानला तेच रिक्षावाले आपल्याला रिटर्न आणून सोडतात आणि पर पर्सनचे ते 50 रुपये घेतात. तर आमचे पण पर पर्सनचे 50 रुपये घेतले त्यांनी. आपण अक्कलकोटून जी इको करून आलो त्याचे पर पर्सन त्यांनी यायचे 150 जायचे 150 हे 300 आणि तिथून संगम स्नानाचे यायचे जायचे 50 रुपये. तर असं मिळून 350 रुपये इथे खर्च होतं यायचं जायचं पूर्णपणे अक्कलकोटवरून. एंट्री आहे बघा. इकडे जायचं म्हणजे असं वरती जायचं इकडनं. इथे जर तुम्हाला प्रसाद खायचा असेल तर आपल्याला हे पान 5-10 रुपयाची प्लेट वगैरे घ्यायचं असतं आणि आपल्याला इथे प्रसाद भेटतो. आपले आता दोन्ही ठिकाणावरचे दर्शन झालेले आहेत. आता मी हा ब्लॉग संपवते आणि तुम्हाला याच्यामध्ये सगळी माहिती मिळाली असेल अशी अपेक्षा करते. आणि स्क्रीनमध्ये मी इथे ना पूर्ण टोटल खर्चही दाखवते. तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट टाइम. पुढचा ब्लॉग काय असेल त्याच्यामध्ये. बाय बाय.